माझं वय आता जवळजवळ 82 वर्ष आणि अशा माझ्या आयुष्यात अनेक संध्याकाळी आलेल्या आहेत. यजुवेंद्र अशी संध्याकाळ माझ्या आयुष्यात कधी आली नाही. दीपस्तंभ कुठपर्यंत जाईल त्याला लिमिट नाही, कारण दिव्यांगासाठी दैदिप्यमान काम करायचं तू कामगिरी केली. यशस्वी असतात ते दिव्यांग असू शकत नाहीत आणि दिव्यांग असतात ते यशस्वी होऊ शकत नाही असं आपला एक विश्वास असतो. ते अशक्यप्राय जे आहे ते शक्य आहे हे मी करून दाखवतो. एकच सांगतो की माझ्या आयुष्याच्या शेवटच्या संध्याकाळीपर्यंत मी तुमच्याबरोबर असेल. खरं तर डिसॅबिलिटी ही सोशल कन्स्ट्रक्ट असं म्हटलं जातं. या मुलांमध्ये वेगळ्या क्षमता असतात, त्या ओळखून त्या क्षमतांना योग्य पद्धतीचं खत पाणी घालून त्यांना विकासाच्या क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची ॲसेट्स बनवण्याचं काम आज दीपस्तंभ करते. साधारणतः ऑर्फन मुलांचं कसं असतं, 18 वर्षापर्यंत शासन काळजी घेतं, पण नंतर त्यांचा विचार कधी कुणी करत नाही. खरी गरज त्यावेळेस असते त्यांना, कारण त्यानंतर जर विचार नाही केला तर एक तर व्यसनाधीन किंवा मग चुकीच्या मार्गाला लागू शकते. तर तो विचार केला कुणी तर देशातून पहिल्यांदा विचार केला दीपस्तंभ फाउंडेशनने. मी एकदाच फक्त जळगावला लेक्चरला गेलो होतो आणि बघितलं होतं, पण एवढं मोठं विस्तार करेल असं त्यावेळी मला सुद्धा वाटलं नव्हतं. मनोबलला दीपस्तंभाला खूप मोठी प्रगती हो आणि आपल्या सहकाऱ्यांच्या सगळ्यांच्या सहकार्य लाभो. This is something unique, and I would implore all the people who come into contact with the Deepastambha and Manobal to do as much as possible, whatever big or small doesn't matter, because all this will go a long way in future generations. पुढच्या काळामध्ये पुण्यामध्ये आता 320 मुलं होणार आहे, म्हणजे आत्ताच्या दुप्पट पुढच्या 1.5 वर्षामध्ये होणार आहे. अशी मंडळी सोबत आहे, म्हणून या उंचीचं आणि या वेगाने काम चाललेलं आहे. तुम्हाला सॅल्यूट आहे सगळ्यांना की जे याच्यामध्ये अथक परिश्रम करतायत आणि उभे राहत आहेत. चांगल्या माणसांनी जग चालतं असं म्हणतात. अशी चांगली माणसं, सर्व चांगली माणसं आज एकत्र आली. सर्वांचं मनपूर्वक आभार.